अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जेव्हा एखादा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो आणि भक्ती करत असताना त्यांना काहीतरी स्वप्न पडतं, असं वाटतं की त्यांचे जीवन एक ऊर्जेनं भरलेलं आहे. भक्तीच्या या प्रवासात अनेकदा स्वप्नाच्या माध्यमातून दैवी संकेतसुद्धा मिळत असतात. स्वप्न, शास्त्र आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टीनं विचार केला तर स्वप्ने ही आपल्या अंतर्मनातील लुप्त विचारांचे प्रतिबिंब किंवा भविष्यातील बदलांचे पूर्वसंकेत असतात. स्वामी भक्तांना पडणारी काही ठराविक स्वप्न ही केवळ कल्पना नसून ती साक्षात गुरुरायांचे आशीर्वाद आणि जीवनात होणाऱ्या मोठ्या परिवर्तनाचे संकेत असतात. जेव्हा आपण श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर होऊ लागतो. श्रद्धेच्या या वाटेवर चालताना जर तुम्हाला काही विशिष्ट स्वप्ने पडली तर समजावे की तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपत असून सुखाचा सूर्योदय होणार आहे. आपल्याला या व्हिडिओत जाण्यापूर्वी आपण मी महाराजांना अशी विनंती करतो की तुमच्या ज्या काही सर्व समस्या असतील त्या दूर हो आणि तुमच्यावर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त हो, अशीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. चला तर पाहूया स्वामी भक्तांना कोणतीही स्वप्न पडतात, ज्या स्वप्नांचा अर्थ तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला तर पाहूया पहिलं स्वप्न. बघा, पहिलं स्वप्न असं आहे की स्वप्नात श्री गुरूंचे किंवा साधू संतांचे दर्शन होणे. स्वामी भक्तासाठी सर्वात मोठे आणि मंगल स्वप्न म्हणजे श्री दत्तात्रय, नृसिंह सरस्वती स्वामी किंवा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी किंवा श्री स्वामी समर्थ आपल्या सद्गुरूंचे दर्शन होणे. हे स्वप्न पडणे म्हणजे तुमच्यावर दैवी कृपेचा वर्षाव होत असल्याचे लक्षण आहे. बघा, अनेकदा आपण संकटात असतो, मार्ग सापडत नाही किंवा मनात प्रचंड अस्वस्थता असते. अशा काळात जर गुरुमाऊलींचे दर्शन स्वप्नात झाले तर याचा अर्थ असा की तुमची संकटे आता गुरुचरणी अर्पण झाली आहेत. हे स्वप्न तुम्हाला असं सांगतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरूंचे दर्शन होणे म्हणजे तुमच्या प्रारब्धातील कठीण काळ आता संपत आला आहे. हे स्वप्न तुमचा आत्मविश्वास वाढवणारे ठरत असते. गुरु आपल्या स्वप्नात येऊन जर काही बोलले असतील तर तो प्रत्यक्ष आदेश समजावा. जर ते केवळ स्मितहास्य करत असतील तर समजावे की तुमच्या भक्तीने स्वामी प्रसन्न आहेत आणि लवकरच तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. हे दर्शन तुमच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट करून एक नवीन उमेद देत असते. दुसरं स्वप्न म्हणजे स्वप्नात वाहते स्वच्छ पाणी, समुद्र किंवा नदी पाहणे. हे जीवनाचे आणि शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. जर एखाद्या स्वामी भक्तांना स्वप्नात निर्मळ वाहते पाणी किंवा पवित्र नदी, उदाहरणार्थ कृष्णा, गंगा, पंचगंगा दिसत असेल तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. वाहते पाणी हे प्रवाहाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात बऱ्याच काळापासून अडकलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह सर्व अडथळे पार करून पुढे जातो, त्याचप्रमाणे तुमचे आयुष्यही आता प्रवाही होणार आहे. जर तुम्ही स्वतःला नदी स्नान करताना पाहिले तर याचा अर्थ असा की तुमच्या मनातील पापाचे क्षालन झाले असून तुमची चित्तवृत्ती आता शुद्ध झाली आहे. स्वामी भक्तांसाठी गाणगापूरच्या संगमाचे किंवा औदुंबरच्या कृष्णामाईचे स्वप्न किंवा अक्कलकोटाचे स्वप्न प्रत्यक्ष स्वामी प्रभूंनी तुमच्या वाईट कर्माच्या बंधनातून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे हे स्वप्न आहे. हे स्वप्न आर्थिक सुबत्ता आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे. तुमच्या आयुष्यातील गोंधळ संपून एक प्रकारची स्पष्टता तुम्हाला लाभणार आहे असा याचा सकारात्मक अर्थ होतो. बघा, तिसरं स्वप्न आहे स्वप्नात गाय आणि वासरू दिसणे, औदुंबर वृक्ष पाहणे किंवा तुम्हाला असं वाटलं की आपण गाय आणि वृक्षाच्या मागं लागलो आहेत. गाय, श्वान दिसत आहे. हे सुद्धा गाय हे कसं पृथ्वीचं आणि वात्सल्याचं प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वप्नात गाय वासराला चाटताना दिसत असेल, ती शांत असेल तर समजावे की तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी ही येणार आहे. हे स्वप्न पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचे सुद्धा संकेत असू शकते. तसेच औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड हे दत्तप्रभूंचे विश्रांतीचे स्थान मानले जाते. स्वप्नात बहरलेला हिरवागार औदुंबर वृक्ष पाहणे म्हणजेच तुमच्या कुळावर स्वामींची पूर्ण कृपा आहे. औदुंबराची सावली स्वप्नात दिसणे म्हणजेच तुम्हाला एखादा मोठा आधार मिळणार आहे. मग तो आधार आर्थिक स्वरूपात असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपाने असेल.
स्वप्न सूचित करते की तुमच्या आयुष्यातील कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमची मुले किंवा कुटुंबातील सदस्य प्रगतीच्या वाटेवर आहेत आणि ते प्रगती करणार आहेत. घरात मंगल कार्य घडणार आहे हे संकेत ते दर्शवते. चौथं स्वप्न म्हणजे काय तर मंदिराचा कळस किंवा घंटानाद किंवा आरती ऐकणे. अनेकदा भक्तांना स्वप्नात एखादे भव्य मंदिर दिसते किंवा मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू येतो. कधी आपण त्या आरतीमध्ये प्रत्यक्ष उभा असतो असा तुम्हाला भास होतो. तर हे स्वप्न तुमच्या जागृत झालेल्या देवत्वाचे लक्षण आहे. मंदिराचा कळस दिसणे हे तुमच्या कर्माचे फळ आहे. तुम्हाला उंच शिखरावर पोहोचवण्याचे ते फळ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला यशाची लवकरच प्रचिती येणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात आरतीचा प्रकाश दिसला तर त्याचा अर्थ की तुमच्या आयुष्यातील निराशेचा अंधकार आता संपणार आहे आणि तुमचं आयुष्य उजळून जाणार आहे. घंटेचा आवाज म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा आवाज. हे ऐकू येणे म्हणजे तुमच्या भोवती जे काही वास्तुदोष किंवा बाधादोष असतील ते नक्कीच दूर होतील. स्वामींच्या आरतीला मोठे महत्त्व आहे. स्वप्नात ही आरती तुमच्या अंतर्मनाला शांत करते आणि येणाऱ्या काळात तुम्हाला समाजात मानसन्मान मिळण्याची काहीतरी सूचनाही देत असते. हे स्वप्न पाहिल्यावर समजून जावे की ईश्वर भक्ती त्यांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असते आणि घाबरण्याचे कोणतेही कारण उरले नाही. ही 5 स्वप्नात 5व्या स्वप्नात जर कन्यापूजन, सुवासनी किंवा लहान बालकाचे दर्शन घडले तर अनेकदा असं होतं की स्वामी तुम्हाला एखाद्या लहान मुली ते तुम्हाला दर्शन देतात. हे अध्यात्माचे लक्षण आहे. हे साक्षात आदिशक्तीचं रूप मानले जाते. लहान बालक हे स्वामींच्या प्रभूच्या बालरूपाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुमच्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही शक्तीचे आगमन होण्याचे हे संकेत आहेत. विशेषतः स्वामी संप्रदायात अन्नदानाला मोठे महत्त्व आहे. जर स्वप्नात तुम्ही एखाद्या लहान मुलीला जेवण भरवत असाल किंवा त्याचे पूजन करत असाल तर याचा अर्थ की तुमच्या हातून काहीतरी मोठे पुण्यकर्म घडणार आहे. हे स्वप्न असे दर्शवते की तुमच्या घरातील आर्थिक अडचण आता दूर होणार आहे. तुमच्या कुटुंबात असलेले वैचारिक मतभेद संपून तिथे वात्सल्याचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. ज्याप्रमाणे लहान मुलाचे मन अगदी निर्मळ असते ना, तसेच तुमचे सुद्धा मन निर्मळ होणार आहे. बघा, हे स्वप्न साक्षात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असून तुमच्या कर्माला आता दैवी अधिष्ठान प्राप्त झाले आहे हे त्यातून सिद्ध होते. बघा, श्रद्धा आणि विश्वासाचा दृष्टिकोनातून पाहिले तर हे स्वप्न केवळ योगायोग नसतात. जेव्हा एखादा भक्त अनन्य भावे शरणागत होतो ना, तेव्हाच त्याला असे अनुभव हे येत असतात. स्वप्न पडले म्हणजे काही आपोआपच होईल असे नाही, तर या स्वप्नातून मिळालेली ऊर्जा घेऊन आपल्याला अधिक जोमाने कर्म करायचे असते. श्री स्वामींच्या चरणी आपल्याला हे सर्व ठेवायचे असतं. त्यांचे स्मरण करताच धावून येणारे म्हणजे श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अशी स्वप्ने पडली तर ईश्वराचे आभार माना. कोणताही अहंकार न मानता आपली भक्ती अधिक दृढ करा. स्वप्ने ही ईश्वराची भाषा असतात. ती समजून घेण्यासाठी तुमचे मन आरशासारखे सुद्धा स्वच्छ असायला हवे. जेव्हा तुम्ही इतरांचे भले पाहता, प्राणीमात्रावर दया करता, गुरुवर अढळ विश्वास ठेवता, श्रद्धा ठेवता, तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य एक सुंदर स्वप्न बनून जाते. तुमचे आयुष्य बदलणे म्हणजे केवळ पैसा मिळणे नव्हे, तर तुमच्या विचारात सकारात्मकता येणे, आरोग्यात सुधारणा होणे आणि घरातील माणसामध्ये प्रेम वाढणे होय. ही 5 स्वप्ने याच परिवर्तनाची लक्षणे आहेत की श्रद्धा तुम्ही ठेवा, स्वामीवर श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होण्याची आता ही लक्षणे आहेत. तुम्हाला सुखाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारी ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही 5 लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर त्याचा अर्थ तुम्हाला आज कळलाच असेल. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. स्वामींचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे अशी ही 5 लक्षणे दर्शवत आहेत. त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.